नमस्कार. आजचा कारनामा म्हणजे आपल्याला बनवायचा आहे वर्षभर टिकणारा मोरावळा. वर्षभर टिकेलही, मुलांना तो अतिशय आवडेलही आणि बनवायला अतिशय झटपट 15 ते 20 मिनटं. आणि ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 1 किलोभर आवळे घ्यायचे आहेत. आवळे अगदी स्वच्छ हिरवेगार नाही जरी मिळालेत तरीही चालेल. जे वरती स्पॉट असतात आवळ्यांवर ते आपण काढून घ्यायचे, कारण अगदी मस्त तुकतुकीत आवळे बऱ्याचदा नाही मिळत मार्केटमध्ये. तर हे असे आपण त्याचे तुकडे काढून टाकलेले आहेत खराब झालेले. म्हणजे आपण आवळे स्वच्छ धुवून घेतले, पुसून घेतले आणि त्याच्यावरचे खराब जे डाग आहेत ते काढून टाकले. आता आवळा किसूनही मोरावळा बनवू शकतो आपण, अखंड ठेवूनही बनवू शकतो, किंवा चॉपरमध्ये पण याला आपण बारीक करू शकतो. आता हाताने किसत बसणं खूप मेहनतीचं काम आहे, वेळ जातो. त्याऐवजी आपण चॉपर यूज केला तरीही चालतो. आणि जर अखंड आवळा ठेवायचा असेल तर त्याचा प्रॉब्लेम काय होतो, पूर्ण वर्षभर तो अजिबात मऊ राहत नाही. कारण जसं जसं तो जुना होतो, शिरा त्याचा घट्ट होतो आणि आवळा जो आहे थोडा थोडा कडक होतो. त्यामुळं किसून केलेला मोरावळा मला अतिशय आवडतो आणि मुलंसुद्धा हे खायला प्रेफर करतात. तर आपण काय करायचं आता, तर इथं आपण एक मोठी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये थोडं पाणी घेतले आणि त्याच्यावर एक लीड ठेवून त्याच्यावर आपल्याला एक चाळणीत सगळे आवळे घालून झाकून ठेवायचं आहे. 5 ते 7 मिनटं याला वाफवून घेणार आहोत आपण. पाण्यात घालून उकळून घेणं किंवा तुरटी घालून धुवून घेणं, एवढे आपण जास्त लांबट कामं करणार नाही आहोत. तरीही आपला मोरावळा अतिशय मस्त बनणार आहे आणि वर्षभरसुद्धा टिकतो. आता बघा, फक्त 5 ते 7 मिनटं आपण याला वाफवलेलं आहे. अगदी मऊ झालेला आहे आवळा. ह्याच्यापेक्षा थोडं जास्त मऊ केला तरीही चालेल. आता हा आवळा आपण किसू शकत नाही, तर ह्याच्या फोडी अशाच ठेवल्यात तरीही चालेल, खायला सोयीस्कर जातं. पण मी जसं म्हणाले की किसलेला मोरावळा मुलं खूप मजेने खातात. तर याला आता आपण किसू शकत नाही, तर आपण काय करणार आहोत, ह्याला फक्त मॅश करून घेणार आहोत. आणि मॅश अतिशय जास्त झाला तरीही काळजी करायचं कारण नाही, कारण जेव्हा आपण ह्याला गुळाबरोबर शिजवतो तेव्हा अगदी बारीक झालेला आवळासुद्धा ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये येतो. तर इथं बघा, मी अगदी पोटॅटो मॅशरने मॅश केलेला आहे याला, तरीसुद्धा ग्रॅन्युलर मोरावळा आपल्याला मिळणार आहे. तर इथं दाबून 2 कप भरून आवळ्याचा किस आपल्याला मिळालेला आहे. ह्याच्यात 2 कप एवढा आपल्याला फोडलेला गूळ मिक्स करायचा आहे. आवळा थोडा गरम आहे त्यामुळे याला पाणी सुटणार आहे. तर हा 2 कप गूळ व्यवस्थित मिक्स करायचा आहे ह्यात आणि अगदी मंद आचेवर ह्याला पाणी आणखी सुटू द्यायचं. आणि आवळ्याला पाणी लागल्यामुळं मोरावळा खराब होतो वगैरे जे म्हणतात, अजिबात होत नाही, कारण आपण गुळाबरोबर ह्याला जेव्हा शिजवतो ना तेव्हा सगळं पाणी उडून जातं. तर इथं आपण 1 चमचाभर घातलेला आहे पादेलोण, 1 चमचाभर वेलचीची पूड आणि 1 चमचाभर काश्मीरी रेड चिली पावडर टाकली आहे. झाकून ठेवल्यानंतर बघा, गूळ वितळायला लागलेला आहे. गूळ खूप लवकर धार पकडेल, कारण ह्याच्यात आपण पाणी घातलेलं नाही आहे. जे काही आवळ्यात पाणी होतं ते गूळ वितळवण्यासाठी कामी येणार आहे. त्यामुळं मोरावळ्यामध्ये पाणी काहीही शिल्लक राहत नाही. जेव्हा या गुळाला हलकी तार यायला लागते ना, अगदी हलका चिकटपणा, तेव्हा पाणी संपतं, त्यामुळंच त्याला धार येते. कधी पण पाणी असलेल्या गोष्टीला धार येत नाही. तर इथं बघा, थोड्या फोडी ठेवल्यात आपण आणि बाकीचं पोटॅटो मॅशरनी मॅश करून घेतलेलं आहे. बस एवढी तार पुरेशी आहे. गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरसुद्धा गॅसवर जी उष्णता असते त्यामुळे ते आणखी घट्ट होतं. आता बघा, हे किती पातळ दिसतं, पण यातला शिरा जसं जसं थंड होत जाईल हा मोरावळा तसा तो घट्ट होतो आणि जसा जसा जुना होत जातो तसा तसा तो आणखीच घट्ट होतो. तर अगदी निश्चिंतपणे ही वाफवून बनवलेल्या मोरावळ्याची रेसिपी तुम्ही ट्राय करा. आवडेल तुम्हाला, सोयीस्कर आहे आणि मुलांनाही आवडेल. तर आपण भेटूयात पुन्हा नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त रहा, मस्त रहा आणि माझ्या नव्या रेसिपीची वाट बघण्यात व्यस्त रहा.